नमस्कार, एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये मोठी बातमी. EPFOने PF खातेधारकांसाठी नवीन अपडेट केले जारी. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. सर्वसामान्य नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात असे काही क्षण येतात जेव्हा खूप पैशांची गरज असते आणि अशा परिस्थितीत अनेक वेळा लोक कर्ज घेतात. जर तुम्ही EPFOमध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही काम करत असतानाही आता फंडातून पैसे काढू शकता. EPFOने कर्मचाऱ्यांना आंशिक पैसे काढण्याची संधी दिली आहे आणि आता PF खात्यातूनही पैसे कधीही काढू शकता. EPFOमध्ये 5 वर्षापेक्षा जास्त काळ गुंतवणूक करत असल्यास तुम्ही विशिष्ट परिस्थितीत पैसे काढू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही प्लॉट खरेदी करण्यासाठी किंवा घर खरेदी करण्यासाठी आणि घर बांधण्यासाठी EPFमधून पैसे काढू शकता. यासाठी तुम्ही एका महिन्यात 36 पट रक्कम काढू शकता. ही रक्कम गृहनिर्माण योजनेअंतर्गत मिळणार आहे. या योजनेत तुम्ही 90% पैसे काढू शकता आणि हे पैसे काढण्यासाठी तुम्हाला EPFमध्ये सलग 3 वर्षे योगदान देणे आवश्यक आहे. जर तुमच्या PF खात्यातील रक्कम ही 20,000 रुपयापेक्षा कमी असेल तर तुम्हाला त्याचा लाभ घेता येणार नाही. जर तुम्ही घर बांधण्यासाठी गृहकर्ज घेतले असेल तर तुम्ही परतफेड करण्यासाठी EPFमधूनही पैसे काढू शकता आणि अशा परिस्थितीत PF शिल्लकमधून 90% रक्कम काढू शकता. वैद्यकीय उपचार खर्चासाठी भरपूर पैसे खर्च केले जातात. अशा परिस्थितीत आपत्कालीन परिस्थितीत गंभीर आजारावर उपचार, अपंगत्व किंवा कंपनी बंद झाल्यास PF खात्यातून पैसे काढता येतात. जर तुम्ही वैद्यकीय उपचारासाठी पैसे काढण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 1 महिना किंवा त्याहून अधिक काळ ॲडमिट राहिल्यानंतर याचा पुरावा द्यावा लागेल. जर तुम्ही तुमच्या बहिणीचे किंवा मुलांचे लग्न करत असाल तर तुम्ही पैसे काढू शकता आणि अशा परिस्थितीत तुम्ही फक्त आंशिक पैसे काढू शकता. याशिवाय हे पैसे काढण्यासाठी तुम्हाला किमान 7 वर्षे EPFमध्ये योगदान देणे आवश्यक असणार आहे. कंपनी बंद झाली किंवा तुमची नोकरी गेली तरी तुम्ही EPFमधून पैसे काढू शकता. अशा परिस्थितीत तुम्ही 1 महिन्यानंतर फंडातून पैसे काढू शकता. नोकरी मिळाल्यानंतर उर्वरित रक्कम तुमच्या इतर खात्यात हस्तांतरित केली जाईल. तुमच्याकडे 2 महिन्यापेक्षा जास्त काळ नोकरी नसल्यास तुम्ही उर्वरित रक्कम देखील आता नवीन नियमानुसार काढू शकता. पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.